एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान उतरलंय। बंगळुरूहून येणारं इंडिगोचं विमान नवी मुंबईत दाखल झालंय। नवी मुंबईत पहिले प्रवासी विमान लँड झालंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान लँड झालंय। बंगळुरूहून येणारं इंडिगोचं विमान नवी मुंबईत आता दाखल झालंय। आज सकाळी 8 वाजता बंगळुरूहून येणारं इंडिगोचं विमान दाखल झालंय। तर नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान आता लँड करणार आहे। नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान उतरलंय। बंगळुरूहून येणारं इंडिगोचं विमान नवी मुंबईत आता दाखल झालंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून वाहतूक सुरू होणार आहे। प्रारंभिक विमानतळावर टप्प्याटप्प्याने आणि नियंत्रित स्वरूपात ही सेवा सुरू होणार आहे। नवी मुंबई हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उड्डाण सेवा आजपासून सुरू झाली आहे। तर बंगळुरूहून इंडिगोचं विमान नवी मुंबईत आता दाखल झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं होतं। आता प्रारंभिक विमानतळावर टप्प्याटप्प्याने आणि नियंत्रित स्वरूपात ही सेवा सुरू होणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात दिवसभर 23 उड्डाणं चालवली जातील। आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या फोन लाईनवरून थेट जोडल्या गेले आहेत। आकांक्षा, आपण पाहतोय नवी मुंबई विमानतळावरचं पहिलं विमान आज लँड झालेलं आहे आणि नवी मुंबईकरांसाठी नव्या वर्षातली ही पर्वणीच म्हणायला काही हरकत नाहीये। काय अधिकची माहिती? नक्कीच आज ऐतिहासिक दिवस मानला जाणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आजपासून आपल्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे। पाहायला गेलं तर सकाळी 8 वाजता बंगळुरूहून येणारे इंडिगोचे विमान हे नवी मुंबईमध्ये लँड झालेले आहे आणि पहिलं विमान हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीयवर लँड झाल्याने ऐतिहासिक असा हा क्षण मानला जातोय। बंगळुरू पहिलीची विमान सेवा आहे ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालेली आहे। पाहायला गेलं तर नवी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राचे शिल्पशाख आज मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलेला आहे आणि कुठेतरी नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळाचा भार हा कमी होणार आहे। त्यामुळे कुठेतरी नवी मुंबई विमानतळ हा खूप महत्त्वाचा सध्या तरी मानला जात आहे। पाहायला गेलं तर यामध्ये पहिले उड्डाण हे हैदराबादसाठी देखील होणार आहे आणि ते उड्डाण आहे ते 8:30च्या दरम्यान होणार आहे आणि त्याचबरोबर एअर या कंपन्यांमार्फत देखील देशातील 16 प्रमुख शहरांसाठी थेट संपर्क देखील जोडला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी सुमारे 4000 प्रवासी या विमानतळाला लाभ घेतील असा अंदाज आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा कुठेतरी नवी मुंबई आणि संपूर्ण देशवासियांसाठी महत्त्वाचा ऐतिहासिक मानला जातो। निश्चितच आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। आपण हे दृश्य पाहतोय, विमान आता लँड होणार आहे नवी मुंबई विमानतळावर। हे पहिलं विमान आता लँड होतंय। बंगळुरूहून इंडिगोचं विमान नवी मुंबईत दाखल देखील झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।